Another examples of kinetic theory of gases, that is examples on root mean square velocity, RMS velocity. Example number 14 in your book is, show that RMS speed of oxygen molecule is root 2 times that of sulfur dioxide molecule at STP, that is standard temperature and pressure. Then solution मध्ये given molecular weight of oxygen MO2 is 32 and the molecular weight of SO2 sulfur dioxide, molecular weight of sulfur 32 plus O2 32, therefore molecular weight of SO2 becomes equal to 64 and temperature STP standard temperature T is equal to 273 Kelvin. जर कॅल्क्युलेशनला लागत असेल तर टी ची किंमत या ठिकाणी 273 केल्विन घ्यावी लागेल. आता या ठिकाणी दोन गॅस मोलेक्युल्स आहेत, एक आहे ऑक्सिजन मोलेक्यूल आणि दुसरा आहे सल्फर डायऑक्साइड मोलेक्यूल आणि त्या दोन्हीमधलं रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दोन्हीच्या RMS वेलोसिटीमधील RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मोलेक्यूल, त्यासाठी नोटेशन आपल्याला घेता येईल VRMS O2 आणि RMS स्पीड ऑफ सल्फर डायऑक्साइड मोलेक्यूल म्हणजे VRMS SO2. आता काय शो करायचं आहे पहा, शो दॅट VRMS O2 इज इक्वल टू √2 इंटू VRMS SO2. आता त्यासाठी आपल्याला VRMSचं सूत्र लागेल, फॉर्म्युला. यू नो VRMS in terms of temperature and molecular weight is VRMS is equal to √3RT upon MO molecular weight. आता हेच सूत्र ऑक्सिजनसाठी लिहिता येईल, VRMS O2 is equal to √3RT upon MO2. आता MO2 ची किंमत 32 सबस्टिट्यूट करून VRMS O2 is equal to √3RT divided by 32, equation number 1. Then we write VRMS for SO2. Similarly, VRMS for SO2 is equal to √3RT divided by MoSO2, molecular weight of SO2, which is equal to, we get √3RT divided by 64. तर 64 ची फोड आपण 2 into 32 लिहिलं तर पुढची स्टेप होईल √3RT divided by 2 into 32. आता याच्यामधले √2 बाहेर घेतलं सेपरेट तर ही स्टेप लिहिता येईल 1/√2 into √3RT upon 32. Suppose this is equation number 2. Then from equation 1, this √3RT upon 32 is equal to VRMS O2, and therefore we get VRMS O2 is equal to 1/√2. VRMS SO2 is equal to 1/√2 into VRMS O2. That is VRMS O2 is equal to √2 VRMS SO2. This is the proof. Then next, example number 15. At what temperature will oxygen molecule have same RMS speed as helium molecule at STP? Molecular weight of oxygen and helium are 32 and 4 respectively.
आता एक्झाम्पलमध्ये काय फाइंड करायचं आहे ते सुरुवातीलाच दिलेलं आहे. ॲट हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मोलेक्यूल हॅव, म्हणजे टेम्परेचर डिटरमाइन करायचं आहे आणि कोणत्या गॅस मोलेक्यूलचं, तर ऑक्सिजन. यासाठी आपण नोटेशन घेऊ शकतो TO, टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन मोलेक्यूल. फाइंडमध्ये TO इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ॲट हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मोलेक्यूल हॅव, असं टेम्परेचर की ते ऑक्सिजन मोलेक्यूल ऑक्सिजन गॅस मोलेक्यूलचं काय असेल, तर सेम RMS स्पीड ॲज हेलियम मोलेक्यूल ॲट STP. STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशरला, म्हणजे 273 केल्विनला हेलियम मोलेक्यूलचं जी RMS व्हेलॉसिटी असेल ती आणि ऑक्सिजन मोलेक्यूलची RMS व्हेलॉसिटी किती टेम्परेचरला सेम होईल. आता गिवनमध्ये फाइंडमध्ये TO आणि टेम्परेचर ऑफ हेलियम THE इज इक्वल टू 273 केल्विन. STP म्हणजेच 273 केल्विन. आणि सेम RMS व्हेलॉसिटीवरून दोन्ही गॅससाठी आपणाला इक्वेशन 1 लिहिता येईल. VRMS02 इज इक्वल टू VRMS HE. RMS velocity of oxygen molecule is equal to RMS velocity of helium molecule. इक्वेशन 1. तर आपण दोन सेपरेट इक्वेशन आपल्याला लिहिता येईल. VRMS02 इज इक्वल टू √3RTO अपॉन MO2. VRMS02 इज इक्वल टू काय लिहिता येईल, √3RTO अपॉन MO2. आणि VRMS HE त्याचप्रमाणे फक्त O2 ऐवजी HE हेलियम येईल. 3R सेम. देअरफॉर दिस इज इक्वल टू वी राईट √3RTHE डिवायडेड बाय MHE. हे गिवन आहे. √3RTO अपॉन MO इज इक्वल टू √3RHE अपॉन MHE. दोन्हीची RMS व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले इक्वेट करून आपणाला जे फाइंड करायचं आहे त्यासाठी फॉर्म्युला आपणाला मिळवता येईल. आता दोन्ही साईडचं वर्गमुळाचं चिन्ह कॅन्सल होईल आणि 3R कॅन्सल होईल आणि राहिलेल्या टर्म पुढच्या स्टेपमध्ये TO अपॉन MO2 इज इक्वल टू THE अपॉन MHE. त्याच्यावरून TO इज इक्वल टू THE अपॉन MHE इंटू MO2. हे तिन्हीच्या किमती दिलेल्या आहेत, त्या सबस्टिट्यूट करून TO इज इक्वल टू THE म्हणजे 273 प्लस MO2 32 डिवायडेड बाय 4. आता 32 डिवायडेड बाय 4 केलं तर 8 आणि 273 इंटू 8 हा तोंडी गुणाकार केला तर आपणाला आन्सर मिळेल 2184 केल्विन. टेम्परेचर युनिट केल्विन. देन याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 16 इज कंपेअर RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मोलेक्यूल. कंपेअर करणे म्हणजे रेशो कॅल्क्युलेट करणे. RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मोलेक्यूल VRMS H2 ॲट किती टेम्परेचरला, ॲट 127 डिग्री सेंटीग्रेड विथ कशाशी कंपेअर करायचं आहे, विथ द RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मोलेक्यूल म्हणजे VRMS02. RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मोलेक्यूल किती टेम्परेचरला, तर ॲट 27 डिग्री सेंटीग्रेड. Given that molecular mass of H2 and O2 are 2 and 32 respectively. आता सोल्युशनमध्ये गिवनमध्ये आपल्याला दोन टेम्परेचर दिसत आहेत, दोन मोलेक्युलर वेट. तर ते लिहिता येईल आपल्याला. टेम्परेचर ऑफ हायड्रोजन
TH2, capital TH2 is equal to 127 degree centigrade plus 273, that is equal to 400 Kelvin. आणि टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन मोलेक्यूल TO2 is equal to 27 plus 273, that is 300 Kelvin. त्याचप्रमाणे मोलर मास ऑफ हायड्रोजन MH2 is equal to 2 आणि MO2 is equal to 32. आता कंपेअर करायचं आहे म्हणजे दोन इक्वेशन घ्यायचे हायड्रोजन मोलेक्यूलसाठीचा VRMS H2 आणि VRMS O2 आणि त्यांचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून फाइंड VRMS H2 डिवायडेड बाय VRMS O2 बरोबर प्रश्नचिन्ह. तर फॉर्म्युला VRMS H2 इज इक्वल टू फॉर्म्युला √3R TH2 divided by MH2. Similarly, VRMS O2 is equal to √3R TO2 divided by MO2. आणि ह्या दोन्ही इक्वेशनचा भागाकार घेऊन फॉर्म्युला लिहिता येईल VRMS H2 divided by VRMS O2 is equal to √3RTH2 divided by MH2 divided by √3RTO2 divided by MO2. आता भागाकार घेत असताना 3R कॅन्सल होईल म्हणजे अंशस्थानी काय राहील फक्त रूटमध्ये TH2 डिवायडेड बाय MH2 आणि डिवायडेड बाय आहे ते परत भागिले आहे ते गुणिले लिहिले उलटून गुणिले तर उलट होईल MO2 डिवायडेड बाय TO2 इंटू घेतलं तर VRMS H2 डिवायडेड बाय VRMS O2 इज इक्वल टू फॉर्म्युला होईल TH2 डिवायडेड बाय MH2 इंटू उलट MO2 डिवायडेड बाय TO2. आता सबस्टिट्यूशन ह्या चारीच्या किमती दिलेल्या आहेत. सबस्टिट्यूशन TH2 400 डिवायडेड बाय MH2 2 इंटू MO2 32 डिवायडेड बाय TO2 आहे 300. आता हे 0 कॅन्सल होतील आणि ह्या दोन्ही 32ला भाग घालून 16 येईल आणि म्हणून पुढच्या स्टेपमध्ये √4 × 16 डिवायडेड बाय 3 √4 × 16 डिवायडेड बाय 3. तर आता 4 आणि 16 यांचं स्क्वेअर रूट लिहिता येईल पुढच्या स्टेपमध्ये 2 × 4 आणि डिवायडेड बाय √3 दॅट इज इक्वल टू 8/√3. हे आपल्याला ॲन्सर मिळालं या रेशोचं VRMS H2 डिवायडेड बाय VRMS O2 इज इक्वल टू 8/√3. थँक्यू.